ज्या पद्धतीने आपल्याला कायमस्वरूपी राज्य सरकारमध्ये कर्मचारी म्हणून सामावून घेण्यात यावं ही आपली मागणी आहे। सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचं तिसरे त्रैवार्षिक प्रदेश अधिवेशन साताऱ्यामध्ये पार पडलं आणि त्या अधिवेशनामध्ये राज्यमंत्री महिला व बालविकास विभागाच्या ज्या राज्यमंत्री आहेत त्या मेघनाताई बोर्डीकर यांना तिथं निमंत्रित म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून त्या उपस्थित होत्या आणि उद्घाटक देखील होत्या। तर त्यांनी इथं महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे, ते म्हणजे की अंगणवाडी सेविका मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे। लवकरच देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आहेत हे निर्णय घेतील अशी देखील महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी सांगितलेली आहे। त्यांचा व्हिडिओ देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नक्की मेघनाताई बोर्डीकर काय म्हटल्या, ज्या राज्यमंत्री आहेत आपल्या महिला व बाल कल्याण विभागाच्या, काय म्हटल्या हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा ताईंनो, साताऱ्यामध्ये 2 दिवसापूर्वी सातारा येथे भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे तिसरे त्रैवार्षिक प्रदेश अधिवेशन पार पडले। या अधिवेशनातील प्रमुख पाहुणे म्हणून मेघना बोर्डीकर ताई यांना निमंत्रण देण्यात आले। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे त्यांनी निमंत्रणासाठी मनपूर्वक आभार देखील मानले। अंगणवाडी सेविकांशिवाय सक्षम, सदृढ आणि सुसंस्कृत महाराष्ट्र निर्माण करणे शक्य नाही असं देखील त्या म्हटल्या। पुढे त्यांनी सांगितले की देवाभाऊ म्हणतात की राष्ट्र निर्माण करण्याच्या कार्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांचे योगदान खूप मोठे आहे। बाल मृत्यूदर, माता मृत्यूदर, कुपोषणाच्या दरामध्ये घट करण्यामागे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे। अंगणवाडी सेविका गरोदर मातांचे बाळंतपण व्यवस्थित व्हावे यासाठी गरोदर मातांची आपल्या लेकीसारखी, आपल्या बहीण असल्याप्रमाणे काळजी घेतात। अंगणवाडीमध्ये येणाऱ्या प्रत्येक बालकाला चांगला पोषण आहार मिळावा, त्यांना अक्षरांची ओळख करून द्यावी, त्यांच्यावर संस्कार व्हावे, एवढा संस्कृत बालक घडवण्यासाठी ते मोठे योगदान देतात। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्य सरकारला याची जाणीव आहे असे देखील त्या म्हणाल्या। त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघाच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे आणि त्या पुढे चालून बघा काय म्हणाल्या। या अधिवेशनाद्वारे त्यांनी आपल्याला आश्वासन दिले आहे की ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून कार्यवाही लवकरात लवकर होणार आहे। तर बघा आपण त्या मेघनाताई बोर्डीकर काय म्हटल्या हे आपण थोडक्यात जाणून घेऊ। भारत माता की, भारत माता की। आज आपल्या सातारा येथे भारतीय मजदूर संघ व महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीने होत असलेल्या ह्या तिसऱ्या अधिवेशनासाठी उपस्थित आदरणीय अनिल डुमनेजी, खास मध्य प्रदेशमधून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या संगीताताई श्रीवास्तव, किरणजी मिलगीर, तिथं असलेले आमचे सिव्हिल सर्जन, महिला बाल विकासचे डेप्युटी CEO, आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सिद्धिताई पवार, वनिताताई सावंत, उषाताई पाटील, स्मिताताई पानसे, खास पुण्याहून माझ्यासोबत आलेल्या डॉक्टर अंजलीताई कोकडे, उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने जमलेल्या सर्व अंगणवाडी ताई। खरं तर प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आपुलकीने मी वेळ दिला, ऐकून घेतलं, परंतु सगळ्याच लाडक्या बहिणी किंवा आपापल्या परीने आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये देशसेवेसाठी, समाजसेवेसाठी योगदान देणाऱ्या सगळ्या माझ्या बहिणी ह्या माझ्या कुटुंबातला घटक आहे अशाच पद्धतीने मी विचार करत असते आणि त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्यासाठी नेहमीच मी तत्पर असते। आणि आज त्याच निमित्ताने आपल्या ह्या अधिवेशनासाठी मी इथं आलेली आहे। जी बैठक माझ्या दालनामध्ये झाली त्या बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांची सखोल चर्चा झाली। ज्या पद्धतीने आपल्याला कायमस्वरूपी
राज्य सरकारमध्ये कर्मचारी म्हणून सामावून घेण्यात यावं ही आपली मागणी आहे. कोरोना काळामध्ये ज्या आपल्या परीक्षा ह्या घेतल्या गेल्या, अनेक वर्षांपासून घेतल्या गेल्या नाहीत, की आपल्या प्रत्येकीला प्रमोशन हवं आहे, त्या परीक्षा झाल्या पाहिजेत. अनेक आपल्याला वेळोवेळी मानधन मिळालं पाहिजे. जे अतिरिक्तचे कार्यक्रम आपण करता त्या अतिरिक्त कार्यक्रमाचं सुद्धा मानधन आपल्याला वेळेवर मिळत नाही, याची सुद्धा जाणीव आम्हाला आहे. चांगले आधुनिक मोबाईल आपल्याला मिळाले पाहिजे, कारण प्रत्येक केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा उपक्रम, पोषण ट्रॅकर असू देत किंवा वेगवेगळे जे काही आपले ॲप आहेत, ते चांगल्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर चालले पाहिजे, जेणेकरून आपल्याला वेळोवेळी त्याची नोंद करता आली पाहिजे. अनेक अंगणवाडी ताई आमच्या अशा दुर्गम भागामध्ये असतात जिथे मोबाईलचं नेटवर्क सुद्धा चांगलं नसतं. मग अशा अनेक समस्या असून सुद्धा आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये आपण ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्णपणे विकसित भारताचं स्वप्न, पूर्णपणे विकसित महाराष्ट्राचं स्वप्न हे पाहत आहेत, हे केवळ तुमच्या सर्वांच्या योगदानाने पूर्ण होणार आहे. कारण की 2047 पर्यंत पूर्णपणे विकसित भारत होणार यामध्ये कुणालाही शंका नाही. कारण त्या दृष्टीने पावले हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपला देश उचलत आहे. परंतु एक सक्षम, सुदृढ, संस्कारमय अशी पिढी निर्माण करण्याचं काम तुम्हा सगळ्यांच्या हातामध्ये आहे. मग हे तुमच्याशिवाय शक्य नाही, याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे. कारण देवेंद्र फडणवीस साहेब नेहमी सांगतात की आपल्या अंगणवाडी ताईंचं काम फक्त ताजा सकस अन्न बनवणं, शिजवणं आणि बालकांना देणं एवढ्यापुरतंच मर्यादित नाही, तर त्यांच्याकडनं राष्ट्र निर्मितीचं काम आपल्याला करून घ्यायचं आहे आणि ते करण्यामध्ये मोठं योगदान त्यांचं आहे. कारण आज देशामध्ये माता मृत्यू, बालमृत्यू, कुपोषण मध्ये आज महाराष्ट्र हा दिवसेंदिवस प्रगती करत चाललाय. इथे आमचे सिव्हिल सर्जन आहेत, तेही सांगू शकतील की आज देशामध्ये 90 माता मृत्यू होतात वर्षाला. आपल्या राज्यामध्ये हा आपण 30 माता मृत्यू 30ची संख्या झालेली आहे. पण थोड्या टप्प्याटप्प्याने आपल्याला ही शून्यावर आणायची आहे. कारण की गरोदर माताची काळजी घेण्याचं काम सुद्धा तुम्ही सगळ्याजणी आपुलकीने करत असतात. जशी काही ती आपली बहीण आहे, जशी काही ती आपली लेक आहे, अशा पद्धतीने तिला पूर्णपणे चांगलं कसं तिचं बाळंतपण व्हावं, तिचं होणारं बाळ चांगलं व्हावं, यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने तिला सांगत असतात. त्याच पद्धतीने ज्या अंगणवाडीमध्ये आपल्या येणाऱ्या बालकांना सुद्धा पोषक आहार मिळावा, त्याला चांगला संस्कार मिळावेत, त्याला अबकडं बाराखडीची ओळख करून देण्यापासून तर या देशाचा सुदृढ असा बालक तयार व्हावा, यासाठी तुम्ही योगदान देत असतात. ह्या सगळ्यांची जाणीव आहे. आणि त्याचमुळे आपण ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून जे काही या ठिकाणी आज तुमचं पूर्ण दिवसभराच्या ह्या अधिवेशनामध्ये चर्चा होईल, ज्या अपेक्षा ठेवल्या जातील सरकार म्हणून, सरकारची एक माध्यम म्हणून आपल्याला मी शब्द देते की आपल्या प्रत्येक मागणीला सकारात्मक पद्धतीने आपल्याला उत्तर देणारे मुख्यमंत्री आपल्याकडे आहेत. आपल्या सगळ्यांना हेही मान्य करावं लागेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच प्रत्येक वेळी अंगणवाडी सेविकांचं मानधनामध्ये वाढ असेल, त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण करण्याचा निर्णय या राज्यामध्ये फक्त देवाभाऊंनी घेतलेला आहे. कारण देवाभाऊंचं खास लक्ष हे आपल्या लाडक्या बहिणींकडे आहे. आणि म्हणून मोदीजी सुद्धा म्हणतात की जेव्हा 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न देश बघतोय, 1 ट्रिलियन इकॉनॉमीचा हिस्सा हा आपलं राज्य पेलणार आहे, त्यामध्ये समसमान महिलांचा हिस्सा हा तेवढाच असणार आहे. महिलांनी ह्यामध्ये लक्ष घातल्यानंतरच हे शक्य होणार आहे. आणि म्हणून अंगणवाडी ताई म्हणून आपण आपल्या कार्यक्षेत्रातल्या प्रत्येक कुटुंबातल्या लहान मुलांपासून गरोदर मातांचं काळजी घेण्याचं जे महान काम करत आहेत, निश्चितच राष्ट्रहिताचं हे काम आहे. आणि म्हणून कामगार हित जपण्याबरोबरच राष्ट्रहित सुद्धा आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून हातभार लावू शकतो, हाही विचार आपल्या सर्वांच्या मनामध्ये सगळ्यात पहिली येतो. म्हणून एवढं मोठं चांगलं काम आपण
भारतीय मजदूर संघाच्या सोबत राहून करत आहात. आपल्या ज्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा शब्द आपल्याला ह्या निमित्ताने देते आणि आपल्या सगळ्यांना विश्वास देऊ इच्छिते की आपल्या सगळ्यांना आनंदी समाधानी ठेवण्यानंतरच ह्या राज्यातील बालक सुद्धा आनंदाने मोठे होतील ह्याची जाणीव आम्हाला आहे. म्हणून आपण निश्चिंत राहा. आपल्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी आपल्यातलीच एक म्हणून निश्चितच मुख्यमंत्री महोदयाच्या पाठीशी लागून आपल्या सगळ्या अडचणी दूर करून घेईन हा शब्द देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.